नमस्कार सर्वांना, मी सुरेखा नामदास आणखी एका व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करीत आहे। तर बघा आता दुपार होत आली आहे, तर आज सकाळपासून मला वेळ पण नाही भेटला बरं का व्हिडिओ बनवाय, कारण इकडे माझं सकाळपासून काम चालू होतं, ट्रॅक्टर चालू होता, कल्टी मारायचा होता ह्या रानाला आणि रोटा पण मारायचा होता। तर एवढं गवत होतं ना, तर 3-4 महिने झालं असंच पडून होतं। तर अगोदर म्हणजे ह्याच्यात आपली गवार होती, तर उन्हाळ्यात काय गवारीनं म्हणजे काम असं होतं की तुम्हाला तर माहितीच आहे, कालच्या व्हिडिओ मध्ये पण सांगितलं की मुलींचं क्लास वगैरे घेत होती, त्याच्यामुळे मला काय इथं लक्षात देता आलं नाही। तर गच्च भरलं होतं बघा सगळं हे गवतानी। तर सकाळपासून आज हे काम चाललं होतं। तर बघा इथं आहे वायर, तर ट्रॅक्टर येडा मारून आला की इथं वायर धरावं लागायचे, त्याच्यामुळे मग काय व्हिडिओ शूटिंग घेता आली नाही। बघा इकडच्या रानात पण सगळं रोटा मारून कसं चकाट कसं दिसतंय बघितलं का। तर सगळं पहिलं नांगरलेलं होतं, तर नंतर कल्टी मारला, कल्टी मारल्यावर जी गवात नांगरतेत पुजलेलं होतं, तर ती पण गवात वर आलं आणि नंतर मग आणि रोटा मारावा लागला तिकडं पण। तर आता बघा ट्रॅक्टरवाला गेल्यात हे आणायला, मका टाकायचा अवजार आणायला। तर असं हातानेच मका टाकायची होती, पण काय होतं माहितीये का, लय उशीर लागतो हाताने मका टाकायला। तर 2 पिशव्या आणल्यात बघा, एकराला आता मला पण माहित नाही बरं का एकरी किती लागतात, कारण पहिलं कसं होतं एकराला 2 पिशव्या टाकल्या का नाही तर एका एकरात 2 पिशव्यात चांगली मका उगवायची। पण आता अलीकडे असं झालंय की मकाचं बी उगवत नाही। तर हे बघा 2 आणलेले आहेत इथं, पण अजून एक आणावं लागेल, कारण ट्रॅक्टरवालं म्हणलं की ड्रायव्हर म्हणलं की एकराला 3 पिशव्या टाकावं लागतात। तर ही 4 किलोची का 4.5 किलोची पिशवी आहे, तर साधारणतः 8-9 किलो हिचं बी आहे ही, पण तरी पण अजून एक पिशवी लागल 4-4.5 किलोची। 4 किलोची का 4.5 किलोची मला पण एवढं सांगता येणार नाही। तर म्हणले अजून एक पिशवी आणा, तर सागरला लावला बघा पिशवी आणायला आणि बसली वाट बघत आता ट्रॅक्टरवाल्याची। आता दुपार होत आली, अजून जेवण नाही। सकाळी 7 वाजल्यापासून म्हणजे 7 वाजता ट्रॅक्टर आला, स्वयंपाकी झालता माझा, पण बाकीची कामं राहिली होती बघा, अजून भांडी बिंडी पडली ती। तर म्हणलं आधी तर हे करून घेऊ ट्रॅक्टरने, म्हणजे आधी मका टाकून घेऊ, सारं बिरं ओढून तयार करून ठेवू, कारण रात्रपाळी लाईट असते, दिवस पाळीला बी असते। आता जसं वेळ भेटन तसं रात्रीचं भिजवून काढायचं। तर कसं वाटतंय बघितलं का, तर लय आयचन झालं ह्याच्यात, लय मापाच्या बाहेर गचपान होतं सगळं त्या कडनी, सगळं हाताने काय ट्रॅक्टरने काय, त्या ट्रॅक्टरच्या सरीगणी महाग कल्टी म्हणजे साऱ्या गणी फिरावं लागत होतं का। एवढं तिकडं दिसतंय का नाही काय माहित नाही, आता एवढं गचपान बाहेर ओढून काढलंय बघा ह्या कडनी बी, बघा इकडे बघा ह्या आंब्याच्या झाडाखाली। तर असं बांधाने सगळं रेटून लावलं आणि रान बघा चकाट करून घेतलं। तर चला आता ट्रॅक्टर आल्यावर दाखवते तुम्हाला मका टाकताना। तर हो का दरवर्षी ही राडा मी मागचा काढत असते बरं का, सगळं तोडून काढते, पण दरवर्षी ती फुटते बुडकं ह्याचं हो का, ही टणटणी ही दरवर्षी काढून घाण टाकते, पण दरवर्षी बांधावं तेवढी घाण येते याच। आणि हो का इथं कसं मावळाचं पोळं बसलंय हो का, तर केवढं मावळ आहे बघितलं का। मगाशी एवढ्या उशीर आम्ही इथं आबादलो, पण मगाशी नाही दिसलं हो का, आता अचानक मध्ये दिसलं। तर हो का त्याच्यावर मध पण किती आहे, नाजूक आहे का नाही एकदम छोटस। तर असू द्या, चला आता ट्रॅक्टर येईनच तोपर्यंत जीवन हे करून घेते आणि जेवल्यावर मग तुम्हाला दाखवते आणि ट्रॅक्टर आल्यावर। तर आता हे सगळं मका टाकायची, सारं वाढायचं, मग त्याच्यात पाणी सोडायचं, म्हणजे की एका वावरात किती आपदावं लागतंय, किती वेळा ह्याच्यात फिरावं लागतंय, किती वेळा ह्याच्यात खर्च करावा लागतोय, आणि तेवढ्यातून बी उत्पन्न चांगलं निघलं, त्याला भाव चांगला भेटला तर शेतकऱ्याला परवडतं। तर शेती करायचं एवढं सोपं नाही। तर बघितलं आतापर्यंत ह्याचा सकाळपासून बराच खर्च झालाय, तर मी तुम्हाला सांगेन शेवट तेवढा आपल्याला 1 एकर नीट करायला, मका टाकायला, बियापासून ह्याच्यापासून किती खर्च होतोय। तर बघत राहावा व्हिडिओ, आणि व्हिडिओ आवडला ना तर सर्वजण खरंच सगळ्यात पहिलं लाईक करत जावा, कमेंट करत जावा। तसंच आपल्या चॅनलवरती नवीन जी कोणी येत असते तर माझा व्हिडिओ आवडत असते तर नक्कीच सबस्क्राईब पण करत जावा। कसं असतं, एक लाईक करण्याने काय फरक पडत नाही, एक लाईक समोरच्या व्यक्तीला ना खरंच एक जितकं म्हणजे कसं असतं की आनंद होतो, आणि व्हिडिओ बनवायला पण भारी वाटतं छान छान कमेंट वगैरे आल्यावर। तर चला असू द्या, घेते मी आता ट्रॅक्टर येऊस तर बाकीची कामं आवरून घेते, आणि नंतर मग ह्या मका टाकताना तुम्हाला दाखवते। तर आणि आपल्याला 1 पिशवी कमी पडली, आणावं लागेल, 2 पिशव्या आणलेल्या आहेत, तर 2 पिशव्या आणल्या त्या। तर बघू आता सागरला लावलंय आणायला मकाचं बी,
काय होतंय आता पहिल्यासारखं बी बियाणं बी राहिलं नाही तर लईच बी म्हणजे उगवत नाही, मरतय लय. पाताळ होती बघा पहिली एक तुकडा आपली मका टाकलेली आहे ना तर ती लय पाताळ झाली या. एखाद्या वेळेस मोडावंच लागल आणि नंतर दुसरी टाकावं लागल. तर असू द्या, चला दाखवते पुढं अनेक. फायनली बघा आत्ता मका टाकाय चालू केलेलं आहे. हे इकडे ट्रॅक्टर, तर ट्रॅक्टरने कसं होतं पटकन उरकते मका टाकायची. तर पाठीमागं जाऊन बघावं लागेल बी वर पडतंय का. बी वर पडलं तर अनेक ती बुजवायचं. तर चला आता आपण ट्रॅक्टरकडे जाऊ. बघा तिथे पिशव्या पडल्या, त्या दोन पिशव्या वाटल्या. बघा इकडे आपल्या अफसरांची तर झाली सुरुवात. बी गोळा करून म्हणजे बरं. तोपर्यंत बघा ट्रॅक्टर येऊस जेवण बिवण केलं. सारं बिरं चांगलं पडते ते आता. मस्त पडते ते सारं बिरं. मका काय वर पडत नाही वाटतं. मका अशी पडती वर एक एक मका. तर आता ही बुजवावं लागेल एक 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 पडलेली. हे असं वर पडलं ना मग ती पाखरं इचून खाते. दिसली का, हे अशी दाबावं लागेल आता. वर पडलेली सगळी मका दाबावं लागेल. ट्रॅक्टर पुढं केले की महाग सुरुवातच अशी बुजवायला. एवढी नाही पण कुठंतरी एखादी वर आहे. तिथे काय होतं मग तुटाळी लय होती आणि पाखरं खाऊन घेतात वरच्या वर पडलेली मका. पण काय वाटत नाही एवढी. कुठंतरी एखादं बी वर पडलं तिथे काय होतंय असं म्हणजे गवतामुळं ह्याच्यामुळं. तरी सकाळी ह्याच्यात रोटा मारून घेतलाय पण तरी हो का गवात हाईच थोडं. तर मागच्या महिन्याभरात लय चिकचिक सारखे चालू होते ना, त्याने गवत लय झाली. इकडे आपलं चिचाचं झाड बिहर आहे तिकडं. बघा हिथं बुजलं बुचान. आता ही अजून बघायचं सारं वडत वरत. बघा हिथं बुचान आहे आणि हिथं दंड करावं लागेल आता. तर एवढी टाकून झाली ना मका मग इथं एका साईडनं दंड काढून द्यायचा. अनेक खड 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 खड. छ छ सागर ती पिशवी आण इकडं मकाची. पोरग तर एका कामाचं नाही. पिशवी आणली आणि घरी ठेवली. तर चला असू द्या बघा व्हिडिओ. ए पिशवी आणखी मकाची वतायची यार. आणखी हा अशी काम असते पोरांची. पिशवी आणली घरी ठेवली. तर चला असू द्या बघा व्हिडिओ कसा वाटते. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर चला आता अजून आम्हाला काम आहे, सारं वाढावं लागतील. बाय सर्वांना.